त्यानंतर जर आपण बघितलं की सप्तमात जर रवी असेल तर काय होतं असं. सप्तमात जर रवी असेल, सप्तम भावापासून काय बघतो आपण? विवाह बघतो, जोडीदार बघतो. जोडीदार, वैवाहिक सुख, व्यवसाय व भागीदारी या गोष्टी आपण सप्तम भावातून बघत असतो. आता सप्तम भावात जर रवी असेल तर जोडीदार हा तांबूस, गहू वर्ण आणि कमी बोलणे, मानी, अहंकारी, गर्विष्ठ आणि चांगल्या आणि मोठ्या घराण्यातील असलेली व्यक्ती आपल्याला बघायला मिळते. आता जे रवीचं जे कारक तत्व आहे किंवा रवीमुळे माणूस कसा असेल, त्याचं शारीरिक वर्णन कसं असेल, हे आपण प्रथम भावामध्ये ज्यावेळेस रवी होतात त्यावेळेस केलं होतं. तर तसाच जोडीदार आपल्याला जर सप्तमामध्ये जर रवी असेल तर हा आपल्याला मिळताना आपल्याला दिसतो. म्हणजे थोडक्यात जोडीदार हा तांबूस, गहू वर्ण, म्हणजे जास्त गोरा नाही, जास्त काळा नाही, कमी बोलणारा, मानी, अहंकारी असतो, गर्विष्ठ असतो, त्यामध्ये इगो असतो आणि चांगल्या आणि मोठ्या परिवारातील असतो. म्हणजे मुलगा जर असेल तर मुलगी मोठ्या परिवारातील भेटते आणि मुलगी जर असेल तर मुलगा हा मोठ्या परिवारातून भेटतो. म्हणजे प्रथम भावामध्ये जे आपण वर्णन केलं होतं व्यक्तीचं, त्याच वर्णनासारखे पती किंवा पत्नी आपल्याला सप्तम भावामध्ये रवी असताना मिळतो. आणि त्यातल्या त्यात ते सरकारी नोकरी करणारा पण असू शकतो. असा जो जातक आहे तो सरकारी नोकरी करणारा पण असू शकतो. हे आपलं हे विवाहाच्या बाबतीत झालं. अ, त्यानंतर सामाजिक कर्तव्य पार पाडतात असे लोक जे असतात, सप्तमात रवी असतात, ते सामाजिक जे कर्तव्य असतं ते पार पाडताना दिसतात. पण पुरुषांना वैवाहिक सुख साधारण मिळतं. सप्तमात जर रवी असेल तर साधारण वैवाहिक सुख हे आपल्याला पुरुषांना मिळताना बघतं. आणि जर स्त्रियांच्या कुंडलीमध्ये जर रवी असेल तर त्यांचं वैवाहिक सुख हे आपल्याला चांगलं मिळताना दिसतं. म्हणजे थोडक्यात इथे आपण असा पण विचार करू शकतो, सप्तमात रवी म्हणजे राजाच. आणि ज्या स्त्रीच्या कुंडलीमध्ये सप्तमात रवी असेल म्हणजे तिचा जो पती आहे तो राजाप्रमाणेच असेल. मग राजाकडे काय असतं तर राजाकडं गाडी, बंगला, धन, संपत्ती, पैसा वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या त्या स्त्रीला जर भेटल्या तर तिच्या वैवाहिक सुखामध्ये खूप वाढ होते आणि एक चांगल्या प्रकारचं सुख हे तिला बघायला मिळतं. आता यामध्ये जर म्हटलं की पुरुषांच्या कुंडलीत वैवाहिक सुख कसं कमी असतं, तर हे जे लोक असतात हे पॉलिटिक्सच्या क्षेत्रातील असतात. त्यामुळे किंवा मोठे पद अधिकारी असते यांच्याकडे फार जबाबदारी असते अशा व्यक्तीकडं. तर हे नेहमी व्यस्त असतात, त्यामुळे जास्त वेळ ते कुटुंबाला देऊ शकत नाही. आज हा दौरा, आज ती सभा, आज हा कार्यक्रम, किंवा एखाद्या IPS ऑफिसर असेल, मोठा कलेक्टर असेल, डेप्युटी कलेक्टर असेल, त्याचे पण मीटिंग्स असतात, बाहेर दौरे असतात. तर यामध्ये ते घरासाठी जास्त वेळ देऊ शकत नाही. आणि वेळ देता न आल्यामुळे त्यांच्या वैवाहिक सुखामध्ये कुठेतरी आपल्याला कमीही जाणवते. त्यामुळे पुरुषांच्या कुंडलीमध्ये हे वैवाहिक सुख आपल्याला कमी मिळताना दिसतं आणि स्त्रियांच्या कुंडलीमध्ये हे आपल्याला चांगल्या प्रमाणे मिळताना दिसतं. आता हा जर बिघडला असेल तर काय होईल, तर हेच सगळं पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, वैवाहिक सुखात कमी येईल, कमतरता येते, पती पत्नीमध्ये मतभेद होता, वादविवाद होता, समाजात मिसळत नाही, हे लोक वेगळेच असतात असं. आणि भागीदारीत सुद्धा नुकसान होतो. म्हणजे जे पार्टनरशिप करतो आपण, त्या पार्टनरशिपमध्ये नुकसान होताना आपल्याला बघायला मिळतं, ज्यांचं सप्तमामध्ये रवी असेल असं. तर अशा प्रकारचं हे फळ आपल्याला सप्तमामध्ये जर रवी असेल तर आपल्याला बघायला मिळतं.